नमस्कार, मी ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे. मंडळी, आज आपण शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स ॲक्ट म्हणजेच ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 मधील काही आवश्यक तरतुदी पाहणार आहोत. मंडळी, ॲट्रॉसिटी ॲक्ट हा 1989 मध्ये अंमलात आलेला असला तरी त्यामध्ये साल सन 2015, त्याचप्रमाणे साल सन 2018, त्याचप्रमाणे साल सन 2022 मध्ये आवश्यक त्या दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. मंडळी, ॲट्रॉसिटी ॲक्ट व त्यामध्ये दुरुस्त्या करण्याचे एकमेव कारण म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना इतर प्रवर्गातील व्यक्तींसारखेच जीवन जगता येणे आवश्यक आहे. मंडळी, ॲट्रॉसिटी ॲक्टमधील कलम नंबर 3 मध्ये अंतर्भूत असलेला कुठलाही गुन्हा जर इतर प्रवर्गातील व्यक्तीने जर केला तर त्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येत आहे. परंतु मंडळी, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जर गुन्हा नोंद करावायचा असेल तर असा समज आहे की ओपन कास्टचा साक्षीदार असणे आवश्यक आहे. परंतु मंडळी, कायद्यामध्ये असे कुठेही अंतर्भूत करण्यात आलेले नाही. त्यामुळे साक्षीदार असणे आवश्यक आहे एवढी गोष्ट महत्वाची आहे, परंतु तो ओपन कास्टचाच असणे आवश्यक आहे असे नाही. त्यामुळे हा गैरसमज आहे तो दूर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये पुढील महत्वाची तरतूद म्हणजे किंवा सुधारणा झालेली कुठली आहे तर ते म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कुठलाही पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावयास गेल्यास पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम त्याची तक्रार घेऊन आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे व त्याचा तपास DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवणे आवश्यक आहे. त्यानंतर DYSP यांची आरोपी यांना अटक करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. पोलीस स्टेशनमधील संबंधित अधिकारी आरोपी यांना अटक करू शकतो. त्याचप्रमाणे गुन्हा नोंद झाल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टमधील कलम 18 आहे. मंडळी, कलम 18 मध्ये स्पष्टपणे असे नमूद करण्यात आले आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्याची अटकपूर्व जामीन मागण्यासाठी मेहरबान सत्र न्यायाधीश त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालय यांच्या न्यायालयामध्ये जामीनचा अर्ज दाखल करता येणार नाही. म्हणजे अटकपूर्व जामीनचा अर्ज सत्र न्यायाधीश किंवा माननीय उच्च न्यायालय यांच्या न्यायालयामध्ये दाखल करता येणार नाही. मंडळी, पुढील तरतूद अशी आहे की एखाद्या फिर्यादीस किंवा साक्षीदारास आरोपी यांच्या मार्फत दडपशाही किंवा धमकी देत असतील तर त्या फिर्यादीला किंवा साक्षीदारांना संरक्षण देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना जलद गतीने न्याय मिळावा म्हणून स्पेशल कोर्टाची नेमणूक केलेली आहे. म्हणजेच हा गुन्हा स्पेशल कोर्टाकडे चालतो. तसेच स्पेशल सरकारी वकिलाची नेमणूक केलेली आहे. या संपूर्ण गोष्टी करण्यामागे एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या व्यक्तींचा दर्जा सुधारला पाहिजे आणि त्यांना इतर प्रवर्गातील व्यक्तींसारखे जीवन जगता आले पाहिजे. अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्तींना ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम नंबर 3 मध्ये नमूद केलेला कुठलाही गुन्हा जर आरोपीने केला तर त्याच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद म्हणजे तक्रार देता येईल. धन्यवाद.